बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। ब्रोकर भावेश कावरे राज ठाकरेंची भेट घेणार आहे। ताडदेवमधील प्रॉपर्टीच्या जाहिरातीवरून माफीनामा मागितला होता। मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही असं वक्तव्य करणारा भावेश कावरे राज ठाकरे यांना भेटणार आहे। दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातील अलिशान इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या एका घराची जाहिरात करताना हे घर मांसाहार करणाऱ्यांना मिळणार नाही असं वक्तव्य करणारा प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली होती। यामुळे मुंबईत मांसाहार करणाऱ्या मराठी लोकांना घर नाकारण्याचा मुद्दा पुन्हा तापला होता। यावर भावेश कावरे यांनी स्पष्टीकरण देऊनही हा वाद शमला नाही। त्यामुळे आता भावेश कावरे हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। तर नेव्हीनगरमध्ये खलाशाची आत्महत्या। पत्नी आणि 2 मुलांसह आत्महत्या केल्यानं आता परिसरात एकच खळबळ माजलेली आहे। विषप्रयोग करून पत्नी आणि मुलांचा मृत्यू झालेला आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना उल्लेख केल्यानं आता सगळीकडेच चर्चा झालेली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या चर्चांना आता राजकीय वळण आलेलं आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचं काही दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं। पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो लावण्यात आला। तो फोटोच्या खाली पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन असा पुस्तिकेवर उल्लेख केल्यानं पुन्हा नाशिक पालकमंत्री पदाच्या चर्चांना आता उधाण आलंय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहेत आणि त्यांना का अघोषित पालकमंत्री तिथं केलंय? कारण तिथं 30-35 हजार कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली सुरू आहेत। त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। महाजन साहेबांच्या जवळच्याच लोकांनी तिथं टेंडर हे मॅनेज केले, टेंडर घेतले आणि त्याच्यातून काही प्रमाणात आर्थिक लाभ सुद्धा झाला। महाजन साहेबांच्या आसपासच्या अनेक लोकांना आर्थिक लाभ तिथं झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।